उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे सध्या महाकुंभमेळा सुरू आहे. 144 वर्षांनी होणाऱ्या या कुंभमेळ्यात विविध मुहूर्तावर शाही स्नान करण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. यात पुढचं अमृत स्नान हे आज म्हणजेच 29 जानेवारीला मौनी अमावस्येला होणार आहे. हे अमृत स्नान मौनी अमावस्येलाच का केलं जातं, याच्या मागे हिंदू धर्मात काही कारणं दिली आहेत. या दिवशी केलेल्या स्नानाला वेगळं महत्व आहे. महाकुंभमध्ये आलेल्या अमावस्येला मोठं महत्व आहे. सर्व अमावस्या तिथीपैकी हिंदू धर्मात मौनी अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते. अमावस्येची तिथी ही भगवान विष्णूच्या पूजेबरोबरच पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जात असते. त्यातही माघ महिन्यात येणाऱ्या पहिल्या म्हणजेच मौनी अमावस्येला अधिक महत्व दिलं गेलं आहे. प्राचीन धर्मग्रंथानुसार अशी मान्यता आहे की मौनी अमावस्येला लाखो वर्षापूर्वी मनु ऋषी या जगात प्रकट झाले. ज्या दिवशी विश्वाची निर्मिती झाली तो दिवस म्हणजे मौनी अमावस्या अशी मान्यता आहे. सर्व अमावस्या तिथीपैकी हिंदू धर्मात मौनी अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते. अमावस्येची तिथी ही भगवान विष्णूचे पूजेबरोबरच पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जात असते. त्यातही माघ महिन्यात येणाऱ्या पहिल्या म्हणजेच मौनी अमावस्येला अधिक महत्त्व दिलं गेलं. व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. प्राचीन धर्मग्रंथानुसार अशी मान्यता आहे की मौनी अमावस्येला लाखो वर्षापूर्वी मनु ऋषी या जगात प्रकट झाले. ज्या दिवशी विश्वाची निर्मिती झाली तो दिवस म्हणजे मौनी अमावस्या अशी मान्यता आहे. या दिवशी सूर्य आणि चंद्र मकर राशीत प्रवेश करतात. मौन व्रत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवशी संपूर्ण मौनाचे व्रत पाळले जाते. त्यातही कुंभमेळ्यात जर मौनी अमावस्येला स्नान केलं तर माणसाच्या सर्व पापाचा नाश होऊन त्याला मोक्ष मिळतो. मौनी अमावस्येदरम्यान चंद्र आणि सूर्य एकाच राशीत असतात, ज्यामुळे विशिष्ट ऊर्जेचा संचार होतो. ही ऊर्जा ध्यान धारणेसाठी शुभ मानली जाते. या काळात पाळले जाणारे मौन व्रत आपल्या इंद्रियावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांना भगवान नारायणाच्या सेवेत गुंतवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. मौनी अमावस्येला अत्यंत धार्मिक महत्त्व आहे आणि या दिवशी पवित्र पाण्यात स्नान करणे महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार आज मौनी अमावस्येच्या खास मुहूर्तावर चंद्र, बुध आणि सूर्य हे मकर राशीत त्रिवेणी योग तयार करत आहेत. हा एक दुर्लभ संयोग जुळून आला आहे, त्यामुळे अमृत स्नानाला विशेष महत्त्व आहे. महाकुंभात मौनी अमावस्येला स्नान केल्याने नवीन ऊर्जा आणि दिशा प्राप्त होते. दरम्यान केवळ कुंभमेळ्यातच नाही तर इतरही पवित्र नद्यांमध्ये या दिवशी स्नान करून दान केलं तर त्याचंही फळ तुम्हाला मिळू शकते.